लातूरच्या जनतेने क्लिअर मॅन्डेट महायुतीला दिलेला आहे। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्रित जर पाहिलं आपण, हे जवळपास 34चा फिगर आज आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। त्यामुळे क्लिअर मॅन्डेट महायुतीला दिलेला आहे आणि सर्व मिळून एकत्रित महायुतीचेच सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सभापती राहतील, हे सर्वजण राहणार। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी टाकले की 5 वर्ष आम्हाला जे अध्यक्ष होतील त्याच्या पाठीशी आम्ही मला माहित नाही, हे मी काय कुणी असं हे बघा, जो निर्णय महायुतीचे जे वरिष्ठ नेतृत्व करतील, वरिष्ठ नेतृत्वाने जे काही सूचना देतील ते सूचनेचं पालन आम्ही करतोय आणि त्यांनी देखील तेच करतील असं आहे। महापालिका जिल्हा मागच्या 20 पेक्षा खूप जागा गेले काय नाही, आपण जर एकत्रित पाहिलं निवडणुकीच्या याच्यामध्ये कदाचित म्हणजे हे बघा, जी गोष्ट निकाल आला त्या निकालाला आपण जनतेचं मॅन्डेट म्हणून स्वीकारायचा असतो, आम्ही त्याला स्वीकारतो। ज्या काही जागा कमी झाल्या त्या जागेच्या बद्दल आम्ही निश्चितपणे आत्मपरीक्षण आणि चिंतन त्या ठिकाणी केलं जाईल आणि ज्या भागांमध्ये गेल्या वेळेस आम्ही सर्व जागा लढल्या होत्या, यावेळेस आम्ही कमी जागा लढत होतो, त्याच्यामुळे त्या प्रमाणामध्ये जागा निश्चित कमी होणं हे साहजिक आहे। त्यामुळे जवळपास गेल्या वेळेसपेक्षा यावेळेस आम्ही 10 जागा कमी लढलो, त्यामुळे त्याचा देखील आपल्याला जे काही विनिंग आमच्या जागा होत्या त्या देखील आम्ही कमी लढल्या होत्या। मला असं वाटतं की आम्ही त्याच्यावर कमी झाले तिथं चिंतन करू आणि भविष्यात देखील एकत्रित हा जो मॅन्डेट असेल महायुतीच्या बाजूने जनतेने दिला त्या पद्धतीने काम करू। बैठक झालेलं फोटो व्हायरल होतो। आम्ही एकत्रित निवडणुकीला समोर गेलो होतो। निवडणुका झाल्यानंतर एकत्रित स्नेहभोजन म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित बसलो होतो आणि त्या बैठकीमध्ये आपल्या पक्षश्रेष्ठीचा जे काही सूचना असतील त्या सूचना घेऊन आपण पुढे चलूया।